माझे संत जन्माला येतात, परंतु ते संत जन्माला आल्याच्या नंतर समाजाचं कल्याणच करतात माझ्या दादांनो. परंतु या समाजाचा एक नियम आहे, जो समाजाला चांगलं सांगेल त्यांचं वाईट करायची प्रवृत्ती या समाजाची आहे. माझ्या जगद्गुरु तुकोबारायनं या समाजाचा माथा नीट व्हावा म्हणून गाथा लिहिला, परंतु माझ्या त्याच जगद्गुरु तुकोबारायांचा गाथा पाण्यामध्ये बुडवला. ऐका ना, तरी सुद्धा माझ्या जगद्गुरु तुकोबारायांनी तोच गाथा त्याच समाजासाठी दिला. ज्या विश्वमाऊली ज्ञानोबारायांना या समाजाने त्रास दिला, छळलं, अरे इंद्रायणीच्या पाण्यामध्ये स्नान करू दिलं नाही, अरे भाकर मिळू दिलं नाही, मधुकरी दिली नाही, अरे अंगाला हात लावला तरी सुद्धा लोक म्हणत होते, ज्ञाना सर पलीकड, सर माग हो, अंगाला हात लावू नको, का तर आम्ही अपवित्र होऊ. ऐका ना, परंतु त्याच माझ्या विश्वमाऊली ज्ञानोबारायनं त्याच समाजासाठी ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ सांगितला, हरिपाठाचा सारखा ग्रंथ तुमच्या आमच्या हातामध्ये दिला. हे संतांची उदारता आहे माझ्या दादांनो. आणि संत वेळोवेळी कोणताही माणूस असो, चांगला असो किंवा वाईट असो, त्याची बुद्धी नीट राहावी यासाठीच प्रयत्न करत असतात. त्याची बुद्धी भगवंताच्या चरणाजवळच राहावी यासाठी प्रयत्न करत असतात. वेळोवेळी पावलोपावली क्षणोक्षणी माझे संत या समाजासाठी उपदेश करत असतात की काय करा तर भगवंताची भक्ती करा, भगवंताची सेवा करा. भगवंताची सेवा केल्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही. देवाची सेवा केल्याशिवाय या जीवनामध्ये, या संसारामध्ये तुम्हाला सुख प्राप्त होऊ शकत नाही. संत सांगतात, परंतु आम्ही ते ऐकत नाही. नव्हे, देवाची सेवा नाही तर काही काही या समाजामध्ये असे लोक आहेत त्यांना देवच मान्य नाही. दादा, देवच मान्य नाही. असे लोक आहेत ना ज्यांना देव मान्य नाही. परंतु माझ्या जगद्गुरु तुकोबारायनं हात जोडून सांगितलं, पाया पडून सांगितलं, हाक मारून सांगितलं, प्रत्येक प्रयत्न केले या समाजाने देव मानावा, देवाला आपलं करावं म्हणून. कर जोडून विनवितो तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, किंवा हा करून सांगे तुका, नाम घेता राहू नका. हाक मारून सांगितलं, पाया पडून सांगितलं जगद्गुरु तुकोबारायनं. तर या समाजाच्या दारामध्ये घरोघरी जाऊन सांगितलं, देवाला घ्या, देवाला. तरी सुद्धा लोकांना ऐकलं नाही. जगद्गुरु तुकोबारायनं काय केलं ऐका बरं का, 2 मिनिटं सांगतो. माझ्या जगद्गुरु तुकोबारायनं लोकांनी देव मानावा म्हणून एक टोपलं घेतलं, टोपलं, आणि त्या टोपल्यामध्ये देव ठेवला. आणि देव ठेवल्याच्या नंतर गावामध्ये गेले आणि गावामध्ये जाऊन लोकांना सांगितलं, ए लोकांनो, देव घ्या, देव. आणि आयता तुमच्या घरी आलेला आहे देव, तुम्हाला कुठं जाण्याची गरज नाही. देव घ्या, देव. देव घ्या कुणी, देव घ्या कुणी. आणि आयता आला घर पुसवणी. तुमच्या घरी आयता देव आलेला आहे. परंतु हा समाज एवढा विचित्र आहे दादा, समाज एवढा विचित्र आहे. फुकट मिळालेल्या गोष्टीची किंमत या समाजाला राहत नाही. जगद्गुरु तुकोबाराय समाजाच्या दारामध्ये देव घेऊन गेले, का तर या समाजाने देवाला मानावं, या समाजाने देवाची भक्ती करावी. अरे तुमचा आमचा जन्म झाला, देवानं सुंदर असा आम्हाला नरदेह दिला. का दिला? देवे दिला देह, भजना गोमटा. हा देह दिलाय ना तर भजन करण्यासाठी दिलंय, देवाचं नामचिंतन करण्यासाठी दिलंय. हे हात दिले टाळी वाजवण्यासाठी दिले, हे मुख दिलंय, तोंड दिलंय, कशासाठी दिलंय तर बोलण्यासाठी नाही, तर भगवंताचं भजन करण्यासाठी दिलंय. परंतु ते लोक करत नाही. अरे तरी सुद्धा जगद्गुरु तुकोबारायना लोक म्हणले, तुकोबाराया आम्हाला देव नको, देव न लगे, देव न लगे. का नको बाबा तुम्हाला देव? काय अडचण आहे देव घेण्यासाठी? तुमच्याकडे पैसा नाही का? अरे देव घेण्यासाठी पैसा सुद्धा लागत नाही. न लगे रोका मोल काही. हा, देव घेण्यासाठी पैसा लागत नाही. नाही तुकोबाराया, आमच्याकडे पैसे आहेत, परंतु आमच्याकडे आमच्या घरी देवाला ठेवण्यासाठी जागा नाही. पाहत लोक, अरे ज्या देवानं सुंदर असा नरदेह दिला, अरे त्याच देवाला तुमच्याकडे ठेवण्यासाठी जागा नाही का? मोठी शोकांती काय दादण. अनेक प्रयत्न केले माझ्या साधू संतांनं, लोकांनी देवाला मानावं म्हणून, लोकांनी देवाची भक्ती करावी म्हणून. परंतु काही काही एवढे कर्मठ लोक आहे, जे सांगतात ना देवाची भक्ती करा, जे सांगतात ना तुमच्या कल्याणाच्या गोष्टी, तुमच्या हिताच्या गोष्टी, त्याच
महात्म्यांना त्रास दिला. एखादं समाजामध्ये चांगलं काम करायला लागला ना तर त्याला लोक नावं ठेवतात, याचं काय खरंय म्हणतात. एखादं काही चांगलं करू दे, गावात चांगलं करू द्या, एखादं जर गावात चांगलं करायला लागला ना काय खरंय याच्याने कुठं होत असतं, मूर्ख हे, बावळट आहे, असं लोक म्हणतात. म्हणजे जो समाजाच्या हितासाठी काम करायला लागेल त्याला लोक नाव ठेवत असतात सुरुवातीला, ही गोष्ट लक्षात ठेवा. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, समाजाने ज्याला वेड म्हटलं त्याच लोकांचा इतिहास आज तुम्हाला आहे, त्याच लोकांचा इतिहास आहे. अरे माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांना एवढं मोठं स्वराज्य निर्माण केलं, अरे एकट्याचा खेळ होता का? अरे फक्त विचार आला आईच्या मनामध्ये, हे स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा. एका आईच्या मनामध्ये विचार आला की स्वराज्य आपलं स्वतःच असावं, आपलं हिंदवी स्वराज्य असावं. लोक म्हणायला लागले 4 अन 5 माणसांनी, 10 माणसांनी, 100 माणसांनी, 200 माणसांनी कुठं स्वराज्य निर्माण होत असतं का? परंतु जिद्द होती मनामध्ये आणि आईचा आशीर्वाद होता, आणि म्हणून हे स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा. अरे आईची इच्छा सुद्धा पूर्ण केली माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांना, आणि हे स्वराज्य तुमच्या आमच्या हवाली करून दिलं. ही ताकद कशाची आहे? लोक सुरुवातीला नाव ठेवतात परंतु शेवट मात्र चांगलं होत असतो, ही गोष्ट लक्षात असू द्या. म्हणून कोणताही काम करत असताना नेहमी चांगलं केलं पाहिजे, चांगलं केलं पाहिजे, चांगलं करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. फार तर समाज आपल्याला वेड म्हणेल, समाज आपल्याला चुकीचं म्हणेल, परंतु आपल्या मनाला माहिती आहे ना आपण हे काम करतोय ते समाजाच्या हितासाठी आहे, हे काम चांगलं आहे. समाज काही म्हणो, परंतु एक गोष्ट लक्षात असू द्या, तुमच्या चांगल्या कार्याला एक ना एक दिवस यश येणार आहे. आणि जे लोक तुम्हाला वाईट म्हणतात, चुकीचं म्हणला, जे लोकांनी तुमच्या टिंगल्या टावाळ्या केल्या ना तेच लोक उद्या तुमच्या पाया पडायला येणार आहेत, ही गोष्ट लक्षात ठेवा. म्हणून कधी चांगलं काम करणं सोडायचं नाही, चांगलं काम करणं सोडायचं नाही. माझ्या साधू संतांनी सुद्धा तेच केलं. समाज माझ्या संतांना सुद्धा वेड म्हटला, परंतु त्याच समाजासाठी माझे संत चांगलं काम करत राहिले, समाजाच्या हिताचं काम करत राहिले, तर आज संपूर्ण समाज माझ्या संतांना डोक्यावर घेऊन मिरवतोय, डोक्यावर घेऊन मिळवतोय. ही ताकद माझ्या संतांची, ही ताकद चांगल्या कार्याची आहे, त्यांच्या कर्माची आहे, कर्माची आहे. आज छत्रपती शिवाजी महाराजांनी चांगलं कार्य करून गेले, तर आज त्यांच्या कार्यामुळे, आज त्यांच्या कर्मामुळे प्रत्येक गावोगावी, प्रत्येक गल्लोगल्ली छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आजही तुम्ही आम्ही साजरी करतो. धर्मवीर छत्रपती शंभूराजांची जयंती आजही आम्ही थाटामाटामध्ये साजरी करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आजही आम्ही थाटामध्ये साजरी करतो. त्याचं कारण आहे, हे लोक समाजासाठी जीवन जगून गेले, आपलं संपूर्ण आयुष्य जिजवलं फक्त आणि फक्त या समाजासाठी.